जाऊयात मैदानामध्ये एक महत्वाची मॅच हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पर्व क्रमांक आणि या ज्या पद्धतीने आपण पाहतोय महत्वाचा दिवस आहे. सुपर क्लासिकल मॅच. एका बाजूला ओझरडे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहणार आहोत विघ्नहर्ता घाटदरे. विघ्नहर्ता घाटदरे संघाचा विचार केला तर आकाश सोळसकर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ज्या खेळाडूनं संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं साताऱ्यातला एक जबरदस्त वेगवान बॉलर म्हणून आकाश सोळसकरची ओळख आहे. तर समोर जर आपण पाहिलं तर आकाश फरांदे आणि अक्षय शिळीमकर या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग साठी दाखल झालेली आहे. इम्पॉर्टंट मॅच प्री क्वार्टर फायनल. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या द्वारे जुळलेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. जबरदस्त सोहळा आपण अनुभवतोय. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गोजेगाव सातारा या संघाचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी केली. त्यामध्ये अभिजित साळुंखे या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता प्री क्वार्टर फायनलची मॅच. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळाय प्लेस केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल ओझरडे वॉरियर संघ आपण मागच्या बाजूला बसून सहकार्य करा. चिंचेच्या मागे बसा. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिल्या दिवसाचा हापमधून बीजेएमवाई हा संघ क्वालिफाय झालाय. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर गुळूंचे पुरंदर हाही संघ क्वालिफाय झालाय बक्षीसपात्र फेरीमध्ये. हो हो यावेळेस वेगवान बॉल आहे परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांच्या जमिनीला समांतर दर्शवतायत अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावफलकाला आकार येईल. एक एक धाव देखील महत्वाचे आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. यस नो वेट आणि पंचांचा इशारा. बिग विकेट डाऊन. आकाश फरांदे बॅक टू द डगआउट. दोन खेळाडूंमध्ये संगनमत नव्हतं, कॉलिंग नव्हतं. आजच्या दिवसामध्ये कुणाला कॉल केला नाही तरी चालेल परंतु कॉलिंग असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आकाश फरांदे गोल्डन डकचे शिकार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर न्यू बॅटर नितीन कदम महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खाकीमधली ताकद दाखवतील का पाहायचंय. परंतु समोर आकाश सोळसकर या खेळाडूचं वादळ मैदानाच्या आतमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात. सातत्यपूर्व आपण पाहतो आणि सातारा जिल्ह्यातले टॉपच्या बॉलरमध्ये अगदी अग्रक्रमांकावरती नाव असणारा खेळाडू. इन स्विंगर करू शकतात, आउट स्विंगर करू शकतात, त्यासोबत व्हेरिएशन्स आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ संधीचा आणि अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि या खेळामध्ये जर आपण पाहिलं ना तर या आधीच्या मॅचमध्ये केवळ 5 धावांनी ज्या पद्धतीने आपण पाहतो जिंकलेला संघ आहे. म्हणजे हा अनिश्चिततेचा खेळ. वेगवान बॉल आहे. पॅडल लाईन वरती बॉल आदळतोय. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. एका सिंगलनं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरला सन्मान देण्याचा प्रयत्न आहे टीम ओझरडे वॉरियर्स या संघाचा. वॉरियर्स अर्थात योद्धे. सातारा जिल्हा अर्थात शूरवीरांची भूमी आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही, केवळ आधी नाही संघर्ष की कतार में, जरा इतिहास पडके देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. आणि हे खेळाडू लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिडल केला बॉल हवेमध्ये, उंच इलेव्हेशन मिळाले. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. डीप लॉंग ऑन पकडला जाईल. कॅच सेफ अँड इन टू द बास्केट. फलंदाज आकाश या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय यांना मात्र थांबवण्यामध्ये आकाश सोळसकर यांना मिळते सफलता. जबरदस्त बॅटल मैदानामध्ये रंगलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेण्यामध्ये संपादन केले
आकाश सोळसकर यांनी 4 धावा धावफलकावरती. घाटदरे वर्सेस ओझरडे असा सामना. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये पिंच हिटर निखिल तांगडे. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण जर पाहिलं तर डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफला षटकार खेचणं या ग्राउंडवरती फलंदाजांना थोडंसं अडथळ्याचं आहे. आणि त्याच रिजनमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते, अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. वाडवा बॅटनं परफेक्ट मिडल स्वॅग से किया है सबका स्वागत. निखिल तांगडेचा धमाका. ब्लास्ट मैदानामध्ये पहिल्याच बॉलला पाठवलंय डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. हे आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. पहिलाच बॉल वेगवान आपण जर पाहिलं तर निखिल यांनी फेस केला. तो बॉल मिड विकेटच्या पलीकडे पाठवला. धाव फलकावरती 10 धावा लागतायत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 रन्स विथ द लॉस ऑफ 2 विकेट. बॅट स्विंग जबरदस्त आहे आणि तो बॅट स्विंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना निखिल हार्ड हिटर या वेळेसचा बॉल शफल झाले. त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवरती टोटल धावा लागतायत 10 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सफल षटक मी म्हणेन, परंतु निखिल यांचा एक षटकार देखील आलेला आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती आता नवीन बॉलर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात षटक क्रमांक 2 परफेक्ट ऑलराऊंडर निखिल सोळसकर. समोर नितीन कदम. हो या वेळेचा बॉल टप्पा पडतोय आणि बाहेरच्या बाजूला वळण घेत असताना पाहिला मिळतो. डॉट बॉल येतो, निर्धाव बॉल. लगातारचे 2 बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दोन्ही बॉल अप्रतिम हाताळलेले आहेत निखिल यांच्या माध्यमातून. सुपर क्लासिकल मॅच. काउंटर अटॅक केला जातोय. षटकार आला त्यानंतर मात्र 3 बॉल डॉट आलेत. एक बॉल आकाश यांचा डॉट आला, तदनंतर लगातारचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर दोन्ही बाजूला तालीम मजबूत आहे. दोन्ही बाजूला तगडे खेळाडू आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. डीप लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. बॉलला बॅकअप देण्यासाठी क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल येईल आणि स्ट्राईक होईल रोटेट. आकाश फरांदे यांची विकेट. निश्चित स्वतःवरती नाराज असतील, कारण ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जाऊन बसावं लागले. हो या वेळेस मात्र भरपूर बाहेरचा बॉल आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. टोटल स्कोर बोर्ड 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. सुपर क्लासिकल गोलंदाजी मैदानामध्ये. परंतु ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं ना या आधीच्या मॅच मध्ये देखील घाटदरे संघाच्या पहिल्या 2 ओव्हर जबरदस्त गोलंदाजी राहिली, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये महागडे राहिलेत गोलंदाज. मिडल केला. ऑन साइडला खेळा. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बनतायत प्रेक्षक. मस्तक पे दिया है दस्तक. दुसरा निखिल तांगडेचा षटकार. 2 पॉवरफुल हिट पाहायला मिळालेत आणि या षटकारांच्याच माध्यमातून स्कोरबोर्डला आकाराला 18 धावा लागल्या. काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना निखिल. गोलवर टप्प्याचा बॉल. परफेक्ट यॉर्कर आणि डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 18 या धावसंख्येवरती. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. धर्मपंथ जात एकच जाणतो मराठी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संपूर्ण टुर्नामेंट वरती युट्यूबच्या द्वारे जुळलेले सर्व प्रेक्षक आपल्या मनापासून स्वागत आहे. आणि त्याच पद्धतीनं नवतरुण गणेशोत्सव मंडळ
यांच्या माध्यमातून आयोजित केलेला एक देखणा आणि दर्जेदार सोहळा. या क्रीडा सोहळ्याचा महत्त्वाचा दिवस. 3 संघ आपण पाहिले जे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. त्यामध्ये BGM वाई असेल, त्यासोबत गुळूंचे संघ असेल आणि 2 पुनर्वसन, हे 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. आणि ही प्री क्वार्टर फायनलची इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. या आधीच्या मॅचमध्ये गोजेगाव संघ देखील जबरदस्त कामगिरी, त्यासोबतच अष्टविनायक खंडाळा याही संघाकडे विशेष लक्ष आहे. कुलवे टप्प्याचा बॉल, निर्धाव बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना किशोर. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स बॉल फील करतील. 1-7 कहाणी आगे. एकोणीस रन स्कोर बोर्ड वरती. 19 रन्स आर ऑन द बोट. सफल झालेत. त्यानंतर पॅडल लाईन वरती बॉल थांबतोय आणि लेग बाय सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा मान कोई नहीं होता. जब तक न पडे हातोडी के गाव, पत्थर भी हा भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागेल. संघर्ष हेच असेल यशाचं एकमेव सूत्र. सोफसला बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅच ड्रॉप. (21) कुलवे टप्प्याचा बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 3च धावा खर्च केलेल्या आहेत लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. केवळ 3च धावा किशोर सोळसकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. स्ट्रोक हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल कॅच. निखिल तांगडे बॅक टू डग आउट. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड 21 या धावसंख्येवरती. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आजचा हा 4था हाफ मैदानामध्ये चालू आहे. प्री क्वार्टर फायनलची मॅच. घाटदरे संघाचा विचार केला तर सातत्यपूर्व हा संघ कॉर्क क्रिकेट, लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खंडाळा तालुक्यातला एक मातब्बर गाववाईचा संघ म्हणून या संघाची ओळख. शेवटचे 6 बॉल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तरुण. ओहो, स्विंग केला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा बॉल. एक डिक्लेअर धाव. ओहो, लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. तेवीस रन स्कोर बोर्ड वरती लागतात. 23 रन्स. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये. 1-7 कहाणी आगे. चला, यानंतरच्या मॅचचा टॉस साठी या कॅप्टन गोजेगाव टीम आणि अष्टविनायक खंडाळा. तरुण बॅटिंग मार्क वरती. 3 बॉल अजूनही शेष आहेत. बॅटफूट वरती आले. कट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे.
एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. टोटल 25 धावा स्कोरबोर्ड वरती आणि 2 षटकार निखिल यांच्या आले, परंतु त्यानंतर धावफलकाला पुरेपूर ब्रेक लावलेला आहे, कमबॅक केलाय. ही घाटदारी संघाची खासियत आहे. बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर खेळलेत किंवा सातत्यपूर्व ओझरडे वर्सेस घाटदारी ही मॅच प्रेक्षणीय होतच असते. हा स्ट्रोक आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बनतायत प्रेक्षक. वन बाउन्स बॉल मिड विकेट पार चौकार. नितीन कदम यांचा क्लासिक हिट चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर स्कोर कार्डचा जर विचार केला 29 रन स्कोरबोर्ड वरती, 29 रन्स ऑन द बोट. मी म्हणेन धाव फलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जरी चौकार आला असला तरी. या संघामध्ये अमोल कदम सारखा खेळाडू अनुपस्थितीत आहे आणि त्याची कमी जाणवते काही देखील आपण पाहतोय. एकोणतीस रन स्कोरबोर्ड वरती. लास्ट बॉल, अंत भला तो सब कुछ भला. शेवट गोड करतील का नितीन पायचे. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. त्यानंतर बॉलला फील केले गेले. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना स्ट्रायकर एंड वरती फेकी आणि त्यानंतर तिसरी धाव मात्र कंप्लीट होणार नाहीये. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पहिल्या इनिंग मध्ये ओझरडे वॉरियर्स संघाच्या धाव फलकावरती धावा पोहोचतायत. टोटल 31 धावा मॅच जिंकण्यासाठी घाटदरे संघाला बनवावे लागतील. 32 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. टीम गोजेगाव वर्सेस अष्टविनायक खंडा. लगेच कॉम्बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. अष्टविनायक खंडा कॅप्टन टॉस साठी उपस्थित रहा. त्याचप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी भुईंज गावचे युवा उद्योजक नागेश शेठ चिकणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे बंधू अर्थात ओझरडे गावचे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण त्यांना सातत्यपूर्व पाहत असतो सुशांत दादा कामठे यांचं देखील शुभागमन झाले. मनापासून स्वागत. त्याच पद्धतीने शैलेश जरे युवा उद्योजक हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा सर्वच मंडळींचं मनापासून स्वागत. त्याच पद्धतीने आपण पाहतो शिरवळ गोल्ड स्टार शिरवळ साठी आणि त्याचप्रमाणे समालोचन क्षेत्रामध्ये देखील काम करणारे त्याच पद्धतीने आपण पाहतोय रॉकस्टार शिरवळ आणि त्याच पद्धतीने समालोचन क्षेत्रामध्ये काम करणारे मौलाली पटेल यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मॅच इम्पॉर्टंट होणारी यात मात्र शंका नाही. पहा एका बाजूला आपण पाहणार आहोत टीम घाटदरे हाही संघ ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये लढला आणि खास करून निखिल यांची बॅटिंग आपण अनुभवली. निखिल सोळसकर यांच्याकडे ताकद आहे परंतु बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्व ओपनिंग साठी निखिल येत असतो परंतु या मॅच मध्ये आकाश सोळसकर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग साठी आलेला आहे. त्यासोबतच स्ट्राईक वरती किशोर आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती नितीन कदम. पहिलं षटक पॉवर प्ले अर्थात 30 यार्ड सर्कलचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय राकेश चव्हाण आणि डीप मिड विकेट मध्ये निखिल. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आकाश फरांदे आपल्याला पाहायला मिळतोय. इम्पॉर्टंट मॅच 24 बॉल येणारे आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. हार ना भी मंजूर है हमें बस संघर्ष में दम होना चाहिए. तो संघर्षातला दम कोण दाखवेल.
ओ पहिलाच बॉल चांगला हाताळलाय, डॉट बॉल, निर्धाव बॉल येतोय. किशोर यांना मिड विकेटला स्ट्रोक सिलेक्ट करायचा आहे, परंतु यावेळेस मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि ही लाईन चांगली आहे. या ग्राउंडवरती सातत्यपूर्व या बॉलनं प्रभावित केलेला आहे. वाईड यॉर्कर असेल किंवा ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये, डीप लॉंग ऑन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. त्यानंतर मात्र सीमारेषेच्या आतमध्ये बॉल थांबवण्यामध्ये यश आलं. 2 धावांचा कॉल मिळाला आणि दुसरी धाव सफलरित्या पाहता पोहता सहजरित्या पूर्ण झाली आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळायचा आहे, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. रन कैसे भी हो आने जरूरी है, बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा साकार होत असतो. वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थात निलेश भोसले बावधन यांची देखील या टुर्नामेंटसाठी उपस्थिती आहे. मनापासून स्वागत आहे. बॅकफुटवरती आले, कट केला. क्षेत्ररक्षक आहेत शैलेश, बॉलला फील करतायत. आणि ज्यांनी बरेच वर्ष क्रिकेटच्या आधी त्याचप्रमाणे कुस्तीची सेवा केली असे बा यांचं देखील आगमन आहे, स्वागत. हा स्ट्रोक सेफ आउट झाले, ऑन साइडला खेळलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. एक धाव देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, ही मॅच शेवटपर्यंत रंगणार यात मात्र शंका नाही. असं म्हटलं जातं, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवण्यासाठी हे खेळाडू सज्ज आहेत. ऑन साइडला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील्ड करतील. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक सफल षटक, 5 धावा, 5 रन्स आर ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत आणि आता इथून पुढे 18 बॉल इम्पॉर्टंट मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये 32 धावांचं आव्हान आहे. आव्हान या ग्राउंडवरती मोठं देखील नाही आणि लक्ष छोटं देखील नाहीये. आणि आजच्या दिवसामध्ये लगातार 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूला हॉटेल अभिरुची सुरूर यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. षटक क्रमांक दुसरं, ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर राकेश चव्हाण, तर स्ट्राइक वरती आपण पाहतोय किशोर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शफल झालेत आणि तो बॉल खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. अगदी आपण पाहतो भरपूर शफल झाले आणि त्यानंतर प्लेस करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटस्विंग मधून बॉल निघून गेलाय. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर किशोर यांचा विचार केला तर अक्रॉस द बॅट खेळणं पसंत करतात किंवा अक्रॉस द बॅट खेळत असतात. खोलव्या टप्प्याचा बॉल हवेमध्ये आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक निखिल
आणि त्यानंतर थोडंसं अडथळा आणि दोन धावांच्या मदतीने स्कोर बोर्डला आकार आला. 7 धावा. वेडात मराठे वीर दौडले 7. 7 नव्हे 1 7. 7 रन्स ऑन द बोर्ड. ओ यॉर्कर डिलिव्हर केला जातोय. टो क्रशर यॉर्कर, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. एका धावेसाठी देखील संघर्ष करायला भाग पाडलं जात आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. पुन्हा एकदा लगातार आपण पाहू शकतो तीच लाईन मेंटेन ठेवली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना या आधीच्या इनिंग मध्ये देखील घाटदरे संघानं वाईड यॉर्करची किंवा जे ऑफस्टमच्या बाहेरची लाईन होती ना ती लाईन मेंटेन ठेवली जाते ओझरडे वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. कारण या ग्राउंडवरती शॉर्ट पिच आणि मिड विकेटचे जे स्ट्रोक आहेत त्यावरती महागडे साबित होत आहेत गोलंदाज. त्यासाठी हो 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 याही वेळेचा चांगला बॉल, अप्रतिम बॉल, स्विंग अँड मिस. जबरदस्त मैच मैदानामध्ये चालू है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है. मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला ना वाऱ्याचा प्रवाह देखील महत्त्वाचा ठरलेला आहे. हो हो शफल झाले होते भरपूर. त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉर्कर डिलिव्हर केला गेला. एक डिक्लेअर, ही देखील मी म्हणेन सफल षटक आहे. 9 धावा धावफलकावरती टोटल आणि या ओव्हरमध्ये राकेश यांनी केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च झाल्या आणि आता मॅच इंटरेस्ट घेते. मॅच ऑन झाले, मॅच जिवंत झाले दोन्ही संघांसाठी. सुपर क्लासिकल मॅच. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं. विचार विनिमय आधीचा कधी नंतरच्या ऍडजस्टमेंट पेक्षा बरा असतो आणि त्यासाठी ओझरडे संघाकडून देखील डिस्कशन झालं आणि घाटदरे संघासाठी निखिल त्यासोबतच आकाश आणि किशोर यांच्यामध्ये डिस्कशन झालेलं आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अक्षय शिळीमकर. आजच्या दिवसामध्ये मी पहिल्यांदाच या खेळाडूला ज्या पद्धतीने आपण पाहतो तो प्रभावित केलं गोलंदाजीच्या माध्यमातून. सातत्यपूर्व अमोल कदम गोलंदाजी करत असतात परंतु ते आज अनुपस्थितीत आहेत आणि त्यानंतर अक्षय यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. स्ट्राइक वरती आकाश हे देखील परफेक्ट ऑलराउंडर आहेत. आकाश वर्सेस अक्षय. पहिला बॉल, ओ परफेक्ट यॉर्कर, पहिलाच बॉल. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा 30 रणनीती अक्षय यांच्याकडून आउटसाइड द ऑफ स्टंप. आतापर्यंत अचूक टप्पा या ठिकाणी दोन्ही संघातल्या खेळाडूंनी दाखवलेला आहे. अकूट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. 1 बाउन्स बॉल चाललाय. आडवा बॅटनं फरार होतोय. हवा के साथ साथ घटा के संग संग संघर्षाचा शंकनाद करणारा घाटदरे संघाचा चौकार. ओव्हर नंबर 3 मध्ये मोठा स्ट्रोक आलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत ठेवलं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः धावफलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांनी, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये हा चौकार आलेला आहे आणि त्यानंतर कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला किशोर यांचा पाहायला मिळतोय. सुपर क्लासिकल मॅच. जबरदस्त लढाई चालू आहे. ती लढाई नाहीये, युद्ध आहे. ओ ही लाईन चांगली आहे. त्यानंतर बीट झालेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. मोहन जाधव आणि मोहन जाधव या ठिकाणी आपण जर पाहिलं बीट झाले आणि एक सिंगल कंप्लीट केली गेली. चला पंचांचा डिसिजन फायनल आहे. स्ट्राइक वरती आकाश असतील.
स्कोरबोर्ड वरती 16 धावा. करेक्शन करूया आपण, 15 धावा धावफलकावरती. यॉर्कर, त्यानंतर मोहन जाधव बॉलला फील करतायत. यस, नो, वेट, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट. सुपर क्लासिकल मॅच. 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. अक्षय यांच्या माध्यमातून जबरदस्त लढाई मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. अनेक वेळेला एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या साथीने खेळलेले आहेत. नमोचषक असेल किंवा अनेक प्रीमियर लीग असतील, त्याचप्रमाणे कॉर्क क्रिकेट, लेदर क्रिकेट, हे खेळाडू एकत्र खेळत असतात. परंतु इथं गावाचा प्रश्न आहे. गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना दोन्ही संघ. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं, डायरेक्ट हिट. व्हॉट अ फिल्डिंग यार. अक्षय शिळीमकर यांच्या माध्यमातून फुल टॉस बॉल वरती देखणं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रॉयल आणि डायमंड कोणताही बॉल फेस न करत असताना निखिल सोळस्कर बॅक टू द डगआउट. आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची बाजू आपल्याला पाहायला मिळाली. डायमंड डक, गोल्डन डक, सिल्वर डक या संकल्पना आपल्याला माहिती आहेत. सिल्वर डक म्हणजे 2 किंवा जास्त बॉल फेस करून बॉल शून्यावरती बाद झाला तर त्याला सिल्वर डक म्हटलं जातं. गोल्डन डक म्हणजे पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर गोल्डन डक, आणि कोणताही बॉल फेस न करता निखिल सोळस्कर आता बाद झाले शून्यावरती डायमंड डक. स्वतःवरती निराश असतील, खऱ्या अर्थानं अनलकी राहिलेत, परंतु आकाश अजूनही आहेत आणि आकाशची जबाबदारी वाढली आता. हो, परफेक्ट मिडल केलाय. संघर्षाचा हा आलाय जबरदस्त ग्लोरियस सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक पहा. शफल झाले, बॉल आपल्या रडार मध्ये आला. प्लॉट मधला बॉल, ज्या पद्धतीने आपण पाहतो स्लॉट मधला बॉल प्लॉट मध्ये डिपॉझिट केला मिड विकेटच्या पलीकडे, आणि महत्वाचा षटकार आलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या टोटल. या षटकाराच्या माध्यमातून 21 धावा. स्ट्राइक रोटेट होतोय आता. इथून पुढे 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एकवीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 21 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावांचं लक्ष. शेवटचे 6 बॉल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी दत्ता शेट यांचा देखील शुभागमन झालेला आहे. 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये 11ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि स्ट्राइक वरती आता हेमंत आलेत. हेमंत यांचा विचार केला तर घाटदरे गावचे सरपंच देखील राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. पहिलाच बॉल तरुण यांचा. पहिलाच बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये वाईड, आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट येईल, परंतु स्ट्राइक वरती आता आकाश आलेले आहेत. 6 बॉल इथून पुढे 10ची गरज आहे. टोटल धावफलक 22 या धावसंख्येवरती. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलेला आहे. त्यासोबतच विकेट देखील 2 आले. त्यामध्ये निखिल सोळस्करची महत्वाची विकेट आली आणि किशोर यांची. आणि आता आकाश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती देखील दाखल झालेला आहे. अप्रतिम मॅच मैदानामध्ये चालली आहे. कधी मॅच या बाजूला झुकते तर कधी मॅच त्या बाजूला. याआधी जर विचार केला ना, तो शेवटचा षटकार येण्याच्या आधी संपूर्ण कंट्रोल ओझरडे संघाकडे होता, परंतु आकाशांनी षटकार खेळला आणि त्यानंतर कंट्रोल स्वतःच्या संघाकडे घेतलाय. जरूर
स्टोक हवेमध्ये, डीप लॉंग ऑन मध्ये राकेश आहेत आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी. इट्स अ सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक. आकाश सोळसकर यांच्या बॅटमधून आलेला देखना प्रहार आणि संपूर्ण मॅचची हवा काढून घेणारा हा महत्वाचा षटकार. एक एक रन महत्वाचे आहे. 2 षटकारांना सामना ऑन केलेला आहे. मला परवाची काय झालं त्यांची अख्खी फॅमिली गेलती तरुण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कमाल करतील का. ट्रस्टीचे जे मेन आहेत. ओ परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर केलाय. त्यानंतर मैदानामध्ये पहा काय घडतंय. अजूनही मॅच संपलेली नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. हेच पाहिलं मी तर या मॅच मध्ये. कधी मॅच या बाजूला कधी मॅच त्या बाजूला. कंट्रोल अजून कुठेही गेलेला नाहीये. या ग्राउंड वरती 6 बॉल 25 झालेले आहेत. या ग्राउंड वरती 6 बॉल 5-4 पण झालेल्या नाहीयेत हे आपण पाहिलंय. ओ लगातारचा दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. काय घडतंय मैदानामध्ये. तरुण सोनावणे कमाल करतायत का पाहिजे. परंतु समोर आकाश देखील मैदानामध्ये 2 बॉल फेस केलेत. एक षटकार आला आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. लगातार जर आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओहो इथं काय घडतंय. बॅकची स्ट्रॉंग एज आणि बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. एका धावेसाठी कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही मॅच रंगत सोडायलाच तयार नाहीये. प्रत्येक प्रेक्षक जे बसले होते ते आता उठून उभे राहिलेत आणि ज्या पद्धतीने मॅच चालली आहे ना अगदी थरारक मॅच. 29 धावा धावफलकावरती. 3 धावांची अजूनही गरज आहे. लगातारचे 3 बॉल चांगले हाताळलेत. 2 बॉल येणारे आणि 3 धावांची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट बॉल. गोल्डन बॉल ऑफ द मॅच नव्हे तो गोल्डन बॉल ऑफ द डे. स्टोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का. परंतु बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि आता 1 बॉल शेवटचा आणि 2 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगली आहे. घाटदरे बेस्ट वर्सेस बेस्ट. ओझरडे वर्सेस घाटदरे. एका बाजूला घाटदरे दुसऱ्या बाजूला ओझरडे. एका बाजूला खंडा तालुका दुसऱ्या बाजूला वाई तालुका. एका बाजूला आकाश आणि नितीन आणि त्यासोबत एका बाजूला आपण पाहतोय तरुण सोनावणे तर दुसऱ्या बाजूला आकाश. सुपर क्लासिकल मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी मॅच नाही बघितली तरी चालेल. शेवटचा बॉल. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे पहिल्यापासून आपण पाहतो. डायमंड बॉल, रॉयल बॉल, राजेशाही बॉल. शेवटचा बॉल आणि 2 ची गरज. जबरदस्त मॅच. यासाठीच केला होता अट्टास तोच हा देखना दिवस. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मधला सगळ्यात जबरदस्त सामना आपल्या सर्वांच्याच भेटीला. घाटदरे की ओझरडे काय असेल कहाणी या बॉलच्या पाठीमागे. आणि यावेळेस बॉल ऑन साइडला खेळला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये ओझरडे संघाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेस नियमानुसार एका धावेनं घाटदरे हा संघ सामना जिंकला आहे. ओझरडे संघाच्या माध्यमातून हा सामना जिंकलेला आहे एका धावेच्या मदतीनं. हारना भी मंजूर है हमें बस संघर्ष में दम होना चाहिए. तो संघर्षातला दम ओझरडे संघाने दाखवला मैदानामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. सुपर क्लासिकल मॅच आणि टीम ओनर देखील